गुड मॉर्निंग. तर सकाळची वेळ आहे आणि मस्त सूर्य निघालेला आहे आमच्या इथे बघा. सकाळच्या वेळेसला सगळीकडे सूर्य निघतो, पण आमचा इथला दिवस खूप सुंदर आणि छान आहे. तर हे बघू शकता तुम्ही, कसलं भारी हिरवंगार असं डोंगर दिसलेलं आहे. सकाळ सकाळी बघायला खूप आवडतं आणि असं चिमण्या उडतात पक्षी, मस्त आवाज असतो पक्ष्यांचा छान असं. आणि काही त्या दिवशी मी जे तुम्हाला हिडो टाकलता इकडे काही डोंगर दिसते ना, हे बिल्डिंग झाली आणि त्याच्या पुढे काही सगळं हिरवंगार दिसते ते सगळं ना, ते समोर काही सगळी झाडी आहे, सगळी पूर्ण झाडी जंगलच आहे पूर्ण तिथे. तर मनूची पिल्ले बघा. आणि कणी काही तर वाकून बघतात, खाली दरी आहे थोडीशी, म्हणजे माझ्या घराच्या साईडला थोडंसं टोकरलेली जागा आहे. तर मनूची पिल्ले बघा खाली वाकून, किती वाकून बघतोय खाली. हो का, पडलं तर किती अवघड आहे ना. तो का खाली माती चालली हळूहळू, तिथं जाऊन बसलाय वाकून बघतोय. पिलू पडायचं का तुला? इकडे सोनिया, अय आगाव, चल ये इकडं, चल पडायचं तुम्हाला तिथं. हां चला या इकडं. तर मनूच्या पिल्ल्यांना ना डिश आणायला खाऊला काही हे नाही आहे, पण काय होतं पसरून टाकलं ना ते एक व्यवस्थित खाता, म्हणून मी पसरून टाकते पेपरवर कशावर पण, जे भेटेल त्याच्यावर टाकते. त्यांचं पोट भरण्याशी मतलब फक्त मला. असं नाही की डिश ठेवलं की चांगलं दिसं हे दिसं. त्याच्या वाट्या आहेत फक्त दूध प्यायला, पण खाऊ द्यायला काय डिश नाही आहेत, कारण ते लगेच खाऊन टाकतात. त्याच्यामुळे थोडं थोडंच टाकत असते, म्हणून मी पसरूनच टाकते त्यांना. आणि त्यांना खाऊ एकच टाईम देते. लहान आहेत ते, पेडीगिरी चपाती खात नाहीत, फक्त दूध आणि पोट भरत नाही, म्हणून मी थोडंसं टाकत असते तिघांना. ते एकदम टाकल्यावर तिघांना बरोबर खातात ते, पण कधी असं वाटतं की जास्त टाकलं तर जास्त नाही आहे. कारण मी कामावरून यायला मला किती उशीर होईल ते मला पण माहीत नसतं, म्हणून त्यांनी पोट भरून जेवले ना, खाल्ले का नाही, मग व्यवस्थित शांत घरात बसतात, म्हणून मी त्याला पोट भरून खाऊ कामाला जात असते. गो. तर इथे बघा पिल्ले फिरायला लागलेत. एक पत्र्या खाली गेला इथं छोटासा, तिकडे नको जाऊ, पडशील तू पिलू.